नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजवरती आता वेळ झाली आहे ती चर्चेचा झुरळा उडवण्याची। प्रेक्षक हो, वाल्याचा वाल्मिकी झाल्याची बोधकथा आपण कधीतरी ऐकली असेल। त्या कथेचा आणि आजच्या आपल्या या चर्चेचा तसा काही संबंध नाहीये, पण अनेक वाल्यांचा प्रश्न आज घडीला महाराष्ट्रातल्या बीडला सतावतोय। या वाल्यांपैकी एक वाल्मिक सध्या गजाआड गेलाय, पण अनेक वाल्यांचं काय हा खरा प्रश्न पुढे आलाय। कारण दर दिवशी एक खुनाचा प्रयत्न, दर आठवड्याला एक खून, ही बीडमधली गुन्हेगारीची आकडेवारी सांगते की बीडच्या संस्कृतीला या वाल्यांनी बट्टा लावला। सरपंच हत्या प्रकरणातच आणखी 3 वाल्यांचा शोध पोलिसांना लागत नाहीये। 3 आरोपी अद्यापही फरार आहेत। त्यामुळे यावर बोलावं लागेल की एक वाल्मिक तर गजाआड गेलाय, पण बीडमधल्या वाल्यांचं काय? आणि याच विषयावरती आहे आज आपला चर्चेचा धुरळा। आणि याच विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। सगळ्यात आधी आपण त्यांची ओळख करून घेऊयात। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मेहबूब शेख आपल्यासोबत आहेत। शरद पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत। त्याचबरोबर भाजपचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप गावडे आपल्यासोबत आहेत। आणि त्याचबरोबर डॉक्टर महेश थोरवे, ज्यांना आपण शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखतो। त्यांची महत्त्वाची ओळख म्हणजे ते मूळचे बीडचे आहेत। सगळ्या मान्यवर पाहुण्यांचं स्वागत आहे। मी सगळ्यात आधी जातोय भाजपच्या प्रदेश प्रवक्त्यांकडे, प्रदीप गावडे यांच्याकडे मी जातोय। प्रदीपजी, मला तुमच्याकडनं हे समजून घ्यायचं आहे की आत्ता जी परिस्थिती आहे ती सगळी महाराष्ट्राच्या समोर आहे। वाल्मिक गजाआड गेला म्हणून सरकारनं पाठ थोपटून घ्यायची की बाकीचे जे वाले अजूनही मोकाट आहेत त्याविषयी मंथन करायचं? प्रदीप गावडे, सगळ्यात आधी तुमच्याकडे। नाही, निश्चितच राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही। जे कुणी असतील, वाल्मिक कराड असेल किंवा आणखी कुणी असेल, कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही। प्रत्येकावर कारवाई केली जाणार, तीही कठोर कारवाई केली जाणार, हे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे आपण आश्वस्त राहा की प्रत्येकावर कारवाई केली जाईल। काल वाल्मिक कराडला कोर्टाने 14 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे। त्या तपासात भरपूर गोष्टी बाहेर येतील आणि त्या तपासातूनच मला असं वाटतं हे जे बाकीचे 3 आरोपी आहेत तेही पकडले जातील। माझी सगळ्यांना विनंती आहे की प्रशासन आपलं काम चांगलं, पोलीस प्रशासन आपलं काम चांगल्या पद्धतीने करत आहे। नक्कीच या विषयातले जे उरलेले 2-3 आरोपी आहेत त्यांनाही पकडलं जाईल आणि जे कोणी या प्रकरणात ज्यांच्या विरोधात पुरावा या प्रकरणात सापडेल त्या प्रत्येकावर कठोर कारवाई केली जाईल। फाशीपर्यंत या प्रकरणाचा फॉलोअप घेतला जाईल असं देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे निश्चितच कुणाची दादागिरी बिलकुल खपवून घेतली जाणार नाही। तुम्ही म्हणताय तीच गोष्ट मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी सुद्धा सांगितलेली होती। महाराष्ट्राला, एकूण सगळ्या जनतेला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला होता। अर्थात विधानसभेमध्ये सुद्धा ते बोललेले होते। पण प्रश्न पडतोय, आज 23वा दिवस आहे। सुदर्शन घुले जो या दोन्ही प्रकरणामधला आरोपी आहे तो अद्यापही फरार आहे, त्याचा कुठे थांगपत्ता नाहीये। वाल्मिक कराड याला अटक होत नाही तर तो शरणागती पत्करतो। या सगळ्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालाय। एकूणच यंत्रणेविषयी तो दूर होणं महत्त्वाचं आहे गावड्याची। निश्चितच काय कुणीही आरोपी अशा पद्धतीने शरण येत नाही। ज्यावेळेस त्या आरोपीला या गोष्टीची शाश्वती होती की मी पळून जाऊ शकत नाही, मी लपून राहू शकत नाही, पोलीस मला कधीही अटक करतील, त्यावेळेस तो आरोपी शरण येत असतो। त्याच्यामुळे वाल्मिक कराड हे शरण आलेले आहे। मी आपल्याला आश्वस्त करतो की उरलेले जे आरोपी आहेत तेही लवकरात लवकर अटक केली जातील आणि कठोरातली कठोर कारवाई यांच्यावर केली जाईल। देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितले आहे की याच्यावर आणखीही खूप गुन्हे आहेत वाल्मिक कराडवर आणि त्याच्या साथीदारांवर, त्याच्यावर मोक्का लावण्यात येईल, न्यायालयीन चौकशी करण्यात येईल, या सगळ्या गोष्टी केल्या जातील। कुणालाही पाठीशी घातलेलं जाणार नाही। जे कोणी याच्यात दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। बरं, चला मी मेहबूब शेख यांच्याकडे जातो। बीडमधलं, मराठवाड्यामधलं तरुण नेतृत्व म्हणून महाराष्ट्र तुमच्याकडे पाहतो। मला सांगा की आत्ता आपण या सगळ्या बीडच्या गुन्हेगारीविषयी चर्चा करतोय तेव्हा आपल्यासमोर एक आकडेवारी आहे, मागच्या वर्षाची 2024ची आकडेवारी आहे ताजी, ज्याच्यामध्ये खुनाच्या किती घटना घडल्या, खुनाचा प्रयत्न केल्याच्या किती घटना घडल्या, हे सगळं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। आता वाल्मिक गजाआड गेलेला आहे, पण आणखी 3 वाले आहेत, त्यांचा शोध घेतला जातोय। आणखी कितीतरी वाले हे बीडमध्ये असतील ज्याची कल्पना तुम्हाला आहे, ज्याची माहिती तुम्हाला आहे। अर्थात त्याच्याविषयी आता काय बोलणार? मला सांगा की ही नेमकी परिस्थिती बीडमध्ये का उद्भवलेली आहे? असं काय आहे बीडमध्ये की ज्याच्यामुळे राजकारण्यांना आपल्या सोबत
असे काही वाले घेऊन राजकारण करावं लागतं दुर्दैवानं. मेहबूब. असं आहे की आता भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते जे म्हणले हम्म. की आरोपीला असं वाटलं की मी आता लांब राहू शकत नाही, मला पकडतील पोलीस आणि मग ते हजर झाले. आता ते त्याच्यामुळे हजर झाले का त्यांना असं वाटलं माझं नाव आता 302 मध्ये येणार नाही ही खात्री त्यांना मिळाली हम्म. म्हणून ते शरण आले. बरोबर. खरं तर असं आहे की त्यांना जर 21 दिवसापर्यंत वाल्मिक कराड हे पोलिसांना सापडत नाहीत, एसआयटीच्या 9 टीम केल्या आणि तरीही ते सापडत नाहीत. मला सांगा, ओसामा बिन लादेन हा सापडतो आणि वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे सापडत नाहीत, हे काय लॉजिक माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पटलं नाही. आज सुदर्शन घुले सापडलं नाही, चाटे नावाचा जो आरोपी अटक झाला, तो चाटे नावाचा आरोपी देखील 302 मधला बीडमध्ये शिवाजी पुतळा महाराजाच्या पुतळ्याच्या तिथं आला आणि तिथून पोलिसांनी त्याला अटक केली. म्हणजे पोलीस काय फार त्याला कुठं पुणे मुंबई आणि 302 चा आरोपी हा एसपी ऑफिस पासून 200 मीटरच्या अंतरावर येणार नाही. त्यामुळं आज सामान्य नागरिकांच्या मध्ये खरंच पोलीस ह्या आरोपींना अटक करतायत की आरोपींना जेव्हा वाटेल तेव्हा आरोपी शरण होत आहेत, ही जिल्ह्यातल्या सामान्य नागरिकांच्या मध्ये चर्चा आहे. दुसरी गोष्ट, ही गुन्हेगारी का वाढते तर मागच्या 1.5 वर्षापूर्वी पंकज कुमावत नावाचे एक अधिकारी डायरेक्ट IPS आहेत, त्यांनी या भागामध्ये चांगलं काम केलं आणि चांगलं काम केलं, ते प्रोफेशनल पिरियडला होते आणि नंतर ऍडिशनल SP म्हणून अंबाजोगाईला त्यांची ऑर्डर निघाली. ती ऑर्डर निघाल्याच्या नंतर अंबाजोगाई जर ऍडिशनल SP ते झाले असते तर परळीपासून तर केज, अंबाजोगाई, माजलगाव हे रिजन त्यांच्या अंडर आलं असतं. पण पंकज कुमावत हे कुणाचेही 2 नंबर धंदे चालू देणार नाहीत, खोटे गुन्हे दाखल करून घेणार नाहीत, गुंडगिरीला चाप बसेल म्हणून ह्याच पंकज कुमावतची झालेली बदली रद्द केली, त्यांना जॉईन होऊ दिलं नाही आणि आपल्या सोयीचा ऍडिशनल SP आणला, आपल्या सोयीचे PI आणायचे. म्हणजे आपण जसं घरकामगार आपल्याला जसा आवडीचा आहे की साफसफाई करणारा, दरवाजा उघडणारा, वॉचमन जसा ठेवतो, तसे PI, पोलीसचे DYSP आणि पोलीसचे कर्मचारी हे जर का सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्या मनावर येणार असतील तर खऱ्या गुन्ह्यातल्या आरोपींना 307 चे आरोपी अशा हाताला धरून आमच्याकडे पोलीस स्टेशन मधून बाहेर नेले जातात आणि ज्याचा काही संबंध नाही त्या लोकांच्यावर खोट्या 307 दाखल केल्या जातात. एक नाही, 2 नाही तर 3. आमच्याकडे एक रामकृष्ण बांगर नावाची फॅमिली आहे, त्या फॅमिलीवर 307 चे 3 गुन्हे, एक अॅट्रॉसिटीचा गुन्हा हे मागच्या 3 महिन्यात दाखल केले. म्हणजे काही संबंध नसताना ते फरार असतात. बरोबर. म्हणजे मेहबूब, तुम्ही म्हणताय त्याचा एक अर्थ मला जो लागतोय तो म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सोयीनं केल्या जात आहेत, सगळ्या गोष्टी सोयीनं केल्या जातात. जसा तुम्ही पहिला आक्षेप घेतला, मी येणार आहे महेश तोरवणकडे, मला सविस्तर त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी यायचं आहे, पण मला त्याचा उल्लेख करायचा आहे, गावडे यांना विचारायचं आहे. ते म्हणतात त्याप्रमाणे सोयीनं सगळं होत आहे का, सोयीनं शरणागती आहे का, म्हणजे शरणागतीच्या मध्ये प्रेशर आलं की सेटिंग झाली, हा प्रश्न आता जनतेच्या मनामध्ये पडलाय. गावडेजी, बोलावं लागेल याच्याविषयी. हे पहा, माझ्यासाठी हा विषय किंवा आमच्यासाठी हा विषय बिलकुल राजकीय नाहीये. त्याच्यामुळे आता आमचे मित्र मेहबूब शेख जे काही बोलले, मी त्याच्यावर महाविकास आघाडीच्या काळात काय परिस्थिती होती, कशा पद्धतीने चुकीच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घातलं जात होतं, या बाबतीत मी काही बोलणार नाही. त्याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सभागृहात सांगितलंय, जर कुठले चुकीचे गुन्हे दाखल झाले असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. काही पोलीस अधिकाऱ्यांवर या प्रकरणात आपण प्राथमिक जे त्यांनी चांगलं काम केलं नाही असं दिसतंय त्यांच्यावर आपण कारवाई केलेली आहे. त्याच्यामुळे या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालण्याचा काही संबंध नाही. कुणीही असू द्या. लोक, हे बघा गावडेजी जे काही असेल, लोक बिंदू जोडतात. देवेंद्र फडणवीस म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून सगळ्यांना आश्वस्त केलं, हा एक भाग झाला. त्यानंतर एकाएकी धनंजय मुंडे ज्यांनी यापूर्वी कबुली दिलेली होती की माझे त्यांच्याशी वैयक्तिक संबंध आहेत, नंतर आर्थिक संबंध अनेकांनी उघड केले, त्यांची देवेंद्र फडणवीसांसोबत भेट होते, 22 दिवसांचा काळ जातो, त्याच्यानंतर शरणागती पत्करली जाते, अटकही होत नाही. लोक हे सगळे बिंदू जोडतात, त्यावरनं अर्थ काढतात आणि म्हणून तुमच्याकडे आम्ही स्पष्टीकरणासाठी येतो, बाकी काय नाही. वाल्मिक कराड असू द्या किंवा आणखी कोणी असू द्या, ज्याच्या विरोधात पुरावा सापडेल त्याच्यावर कठोर कारवाई कायद्यानुसार केली जाईल आणि पुरावे सापडतील. त्याचं कारण असं आहे की काल त्याला 14 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. या 14 दिवस पोलिसांना तपास करण्यासाठी इनफ आहेत. ते इनफ नसतील तर आणखी पोलीस कोठडी प्रशासन चांगल्या पद्धतीने बाजू मांडून कोर्टाकडून घेईल. पण ह्या प्रकरणात जे कोणी दोषी असतील किंवा दोषींना कोणी पाठीशी घातलं असेल, या प्रत्येकावर कारवाई केली जाईल. काय असतं सर की आपल्याला पुराव्यांच्या आधारावर जर आपण कारवाई केली, मी स्वतः वकील आहे, तर ती कोर्टात टिकल. मेहबूब शेख यांनी आता बोलताना 302 चा उल्लेख केला की
वाल्मिक कराड हे खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी आहेत, 302 मध्ये नाहीयेत. तर आपल्याला आता हे जे 14 दिवस पोलिसांना मिळाले आहेत, यात तेच शोधायचंय की बाबा कुणाशी त्याचा संबंध आहे का? तो असल्यास आपण अधिक चांगल्या पद्धतीने पुराव्याच्या आधारे त्याला कुणाच्या गुन्ह्यात आरोपी करू आणि त्यातही कठोर कारवाई त्याच्यावर करू. वाल्मिक कराड, मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो, वाल्मिक कराड असू दे किंवा आणखी कुणी असू दे, बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. वाल्मिक कराड कुणावरही- किंवा फक्त कुणालाही वाल्मिक हा हे मुद्दा असू प्रकरण जे शकत आहे, नाही की हे इतर प्रकरण किंवा इतर अत्यंत वाले संवेदनशील आहे. जे अद्यापही फरार आहेत. मी येतो मेहबूब तुमच्याकडे. मला डॉक्टर थोरवेंना या चर्चेमध्ये आणायचंय. डॉक्टर थोरवेंना या चर्चेमध्ये आणायचंय. शिक्षण तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते अशी आपली सगळ्यांना असलेली त्यांची ओळख आणि बीड मधले ते मूळचे आहेत, त्यामुळे मला त्यांच्याकडनं समजून घ्यायचं आहे की अशा नेमक्या काय त्रुटी आहेत बीड मधल्या सगळ्या एकूणच व्यवस्थेमध्ये की ज्यातनं हे अशा वाल्यांची निर्मिती होते. असे वाले हे सगळ्या राजकारण्यांना आपलेसे वाटतात, आपल्याला जवळ असावेत असं वाटतात आणि त्याच्यावरनं बीडचं राजकारण दुर्दैवानं चालतं. थोरवे. खरं तर प्रथमतः पुढारीच्या सर्व सुज्ञ दर्शकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. आणि दुर्दैवानं जो बीड जिल्हा, आमचा जो बीड जिल्हा आहे, तो बीड जिल्हा जो महाराष्ट्राच्या नकाशावर अगदी दिमाखात एखादं हृदय असावं त्या पद्धतीनं वावरतो, तो महाराष्ट्राचं हृदय म्हणून असणारा हा बीड जिल्हा, त्याला एक प्रगल्भ अशी त्याला इतिहास आहे. विवेक सिंधू ज्यांनी लिहिला त्या आद्यकवी मुकुंदराजांचा हा जिल्हा आहे. पत्रे सरकार ज्यांनी स्थापन केलं त्या क्रांतिसिंह नाना पाटलांनी या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये केलं. आणि त्यानंतर सुद्धा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात असेल, हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या लढ्यात असेल, अशा अनेक महत्वाच्या ठिकाणी अतुलनीय योगदान देणारा असा आमचा हा जिल्हा. पण कष्टकऱ्यांचा हा जिल्हा गेल्या काही वर्षांमध्ये दुर्दैवानं तो ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला. आणि आत्ता कायदा व सुव्यवस्थेची जी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे आणि कुठेतरी गुंड आणि माफिया यांचं जे एक पॅरलल प्रशासन, समांतर प्रशासन जे चालू आहे, त्यामुळे महाराष्ट्राचा बिहार होतोय की काय अशी सर्वसामान्य लोकांमध्ये जी एक भावना झाली आहे आमच्या जिल्ह्याविषयी, ही खरं तर दुर्दैवाची बाब आहे. पण मला असं वाटतं की दोन राजकीय क्षेत्रातले दोन दिग्गज पक्षांचे दोन प्रतिनिधी या ठिकाणी बोलत आहेत. पण एक समाज व्यवहाराचा अभ्यास करत असताना याच्या कारणांपर्यंत आपण गेलं पाहिजे. कारण की बीड जिल्ह्यात या प्रगल्भ इतिहासामध्ये अनेक दिग्गज लोक या जिल्ह्यानं दिले आहेत. जगभर त्यांच्या कर्तृत्वाचा डंका वाढतोय. अनेक नररत्न या जिल्ह्याने दिले आहेत. म्हणजे संपूर्ण जिल्ह्यात ही परिस्थिती, आत्ता जी परिस्थिती निर्माण झाली आहे, याच्या कारणांची मीमांसा आपण केली पाहिजे. त्यातलं पहिलं महत्वाचं कारण मला असं वाटतंय की या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या एकंदरीत बेरोजगारी किंवा रोजगारीच्या संदर्भात असणाऱ्या तुटपुंजा सुविधा हे यातलं एक महत्वाचं कारण आहे. कारण कुठेही MIDC सारखा एखादा मोठा प्रकल्प या जिल्ह्यामधील युवकांना आश्वस्त करत नाहीये. मोठे रोजगार उद्योगधंदे या जिल्ह्यात येत नाहीत. जे आले तर कुठेतरी त्यांच्याकडून खंडणी मागितली जाते, त्यांना दमदाटी केली जाते, गुंडगिरीने त्यांना इथून पलायन करण्यास भाग पाडलं जातं किंवा कुठेतरी दडपशाही त्या उद्योगधंद्यांवर येते. म्हणजे एकीकडे उद्योगधंद्यांची कमतरता, रोजगाराच्या कमी सुविधा, त्याचबरोबर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते असतील, आरोग्य सुविधा असतील, अशा बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरला सुद्धा येथील युवक हा परेशान आहे, त्याची कमतरता आहे. आणि म्हणूनच या भागातलं मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर हे आपण महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये, पुणे असेल, मुंबई असेल, संभाजीनगर असेल, अशा शहरांमध्ये होताना पाहतोय. म्हणजे आज तुम्ही पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी जर ओला उबेरच्या ड्रायव्हरला जरी विचारलं तरीही मोठ्या प्रमाणात लोक हे बीड जिल्हा किंवा बीड जिल्ह्याच्या आजूबाजूचे असतील, भाजीपाला व्यावसायिक असतील किंवा हॉटेल व्यावसायिक असतील, अशा मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यातल्या बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्याच्या परिसरातले लोक हे स्थलांतरित होत आहेत. याचं मूळ कारण हे बेरोजगारी आहे. ऊसतोड कामगारांचा प्रश्न हा सुद्धा, ऊसतोड कामगार हा सुद्धा एक स्थलांतरणाचा मोठा प्रश्न आहे. त्यातून अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. कुटुंबात एखादी विवाहयोग्य जर मुलगी आली असेल तर तिच्या लग्नासाठी तिच्या सुरक्षेचे प्रश्न निर्माण होतात. त्यातून कुठेतरी बालविवाहासारख्या गोष्टी उपलब्ध होतात. त्यातून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. अशी अनेक एक मोठी साखळी आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळते. पण गुन्हेगारीकरणाचं बोलत असताना येथील युवा वर्गासमोर मुळात ऑप्शन कमी आहेत. त्यात बेरोजगारी हा एक महत्वाचा भाग जरी असला तरीही या भागामध्ये दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा, शिक्षण संस्था भरपूर आहेत, पण दर्जेदार शिक्षणाच्या, स्किल बेस्ड एज्युकेशन आपण ज्याला म्हणतो किंवा रोजगाराभिमुख शिक्षण ज्याला म्हणतो, अशा ऑप्शन्स मुलांसमोर असले पाहिजे. जागतिक दर्जाच्या शिक्षण व्यवस्था या भागामध्ये निर्माण झाल्या पाहिजेत आणि जेणेकरून इथल्या युवकाला रोजगाराचे पर्याय निर्माण होतील. कृषीच्या संदर्भात असणारी उदासीनता, पाण्याचा प्रश्न फार बिकट आहे या भागामध्ये. पाणी अगदी
शेती करायची झाली तर पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत, तर शेती कशी करणार? म्हणजे इथपर्यंत म्हणजे असंख्य एक मोठी साखळी यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून याचाच परिणाम पुढे नाही, मला एकतर तो म्हणूनच तरुण तुम्ही हा जी मांडणी frustrate होऊन करताय त्याला व्यसनाधीनतेकडे जातो धरूनच किंवा मेहबूब कुठेतरी शेख संघटित यांच्याकडे गुन्हेगारीकडे जायचंय. जातो. मेहबूब शेख जी, तुम्ही एक तरुण नेतृत्व म्हणून महाराष्ट्र तुमच्याकडे पाहतो, अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुम्ही पक्षाचं काम करताय गेली अनेक वर्ष. मला तुम्ही सांगा, बीड जिल्हा तुम्ही जवळून पाहिलेला आहे, तिकडे तुमचं राजकारण वाढलेलं आहे का? जी परिस्थिती आता डॉक्टर थोरवे सांगतात ती परिस्थिती अर्थातच तुम्हालाही ठाऊक आहे, महाराष्ट्राला ठाऊक आहे. मला सांगा की हा एक शॉर्टकट बीडमधल्या तरुणांना सापडलाय का गुन्हेगारीचा, आणि हा शॉर्टकट तरुणांकडे आहे याची जाणीव असलेल्या राजकारण्यांनी याचा सगळा गैरफायदा करून घेतलाय आणि त्यातनं हे वाले उभे राहिले. या वाल्यांची आजही निर्मिती ही बीडमध्ये होते. निश्चितपणानं कमी काळात राजकारणातून आपल्याला जास्त पैसा मिळतो ही भावना आता तरुणांच्या मध्ये वाढीला लागली. मग त्यासाठी अशा राजकारण्यांसाठी मारणं, कुणाला उचलून घेऊन जाणं हे प्रकार सर्रास व्हायला लागलेत आणि त्याला कुठेतरी पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. आता हा संतोष देशमुखच्या घटनेचा जर आपण विचार केला तर 6 तारखेला ज्या वेळेला सुदर्शन घुले आणि त्यांच्या कंपनीनं जाऊन तिथं गोंधळ घातला आवाजा कंपनीच्या तिथं, त्यावेळेला सोनवणे नावाचा जो वॉचमन आहे त्याची जर अॅट्रॉसिटीची फिर्याद घेतली असती तर कदाचित हा संतोष देशमुखचा खून झाला नसता. 9 तारखेला संतोष देशमुखला उचलून आणल्याच्या नंतर गावचा सरपंच आहे आणि सरपंच माणसाला उचललं म्हणून गावातल्या 300-400 मोटरसायकली तिथं आल्या आणि ते शोधायला लागले तर पोलिसांनी त्यांना चुकीचं डायरेक्शन सांगितलं. कदाचित जर योग्य डायरेक्शन पोलिसांनी सांगितलं असतं तर संतोष देशमुख आज जिवंत असता. पण याच्यात कुठं ना कुठं PI महाजन आणि PSI पाटील ह्यांना देखील सह आरोपी या गुन्ह्यात करणं गरजेचं आहे. मग अशी भाजपाचे प्रवक्ते गावडेजी म्हणत होते की मी म्हणलो नाही वाल्मिक कराडला 302 मध्ये तुम्ही घाला, पण मी देखील वकील आहे, मी फक्त प्रॅक्टिस करत नाही, पण माझं LLB चं शिक्षण पूर्ण झालेलं आहे गावडे साहेब. असं आहे की मूळ ह्या घटनेचा उगम कुठे आहे तर तो खंडणीच्या गुन्ह्यात आहे. खंडणीचा गुन्हा कंपनीने दाखल केला, 2 कोटी रुपयाची खंडणी. तिथं 3 आरोपीची नावं आहेत. त्या 3 आरोपीपैकी 2 आरोपीचे नावं हे 302 मध्ये. आता तुम्ही विष्णू चाटे हा काय स्पॉटवर मारायला नव्हता 302 मध्ये, पण विष्णू चाटे त्या खटात सहभागी म्हणून 120B मध्ये घेतलेला आहे. त्यामुळं मूळ ह्या गुन्ह्याचं कुठे आहे तर ते मूळ गुन्ह्याचं खंडणीच्या तिथं. आणि पोलिसांचा CIDचं आम्ही अभिनंदन करू की रिमांडमध्ये त्यांनी 15 दिवसाची PCR मागितली आणि कोर्टाने देखील ते PCR त्यांनी योग्य मांडणी केली म्हणून दिली. त्याच्याबद्दल आम्ही अभिनंदनच करू CIDचं, पोलिसाचं. त्यांनी रिमांडमध्ये चांगली मांडणी केली, चांगले मुद्दे मांडले. पण जर त्यांनी आरोपी देखील तितक्या तत्परतेने अटक केलं असतं तर लोकांच्या मध्ये त्यांच्याबद्दलचा विश्वास वाढला असता. शरण येणं हे पोलिसांच्यावर उपकार करण्यासारखं आहे आरोपीनं, आणि त्यांनी जर त्याला अटक केलं, मुसक्या बावळल्या, तर हे जास्त ऐकायला बरं वाटतं. सामान्य माणसाला कायद्याच्या बद्दल त्यांचा विश्वास वाढतो. दुसरी गोष्ट, माननीय देवेंद्रजींनी ते गृहमंत्री असताना पंकज कुमावताची बदली का रद्द केली? पंकज कुमावत हा अधिकारी कसा आहे हे तुम्ही बीड जिल्ह्यात कुणालाही विचारा. 1.5 वर्षापूर्वी गृहमंत्री माननीय देवेंद्रजी असताना पंकज कुमावतची बदली त्यांनी रद्द केली. ती जर बदली रद्द झाली असती तर याला एवढं स्वरूप गुन्हेगारीचं मोठ्या प्रमाणात वाढलं नसतं. आणि देवेंद्रजींनी न्यायालयीन चौकशी आणि SIT स्थापन करण्याची घोषणा अधिवेशनामध्ये केली. मला सांगा आतापर्यंत SIT का स्थापन झाली नाही? आतापर्यंत त्या ठिकाणी न्यायालयीन चौकशी का समिती? बरोबर, आपण विचारूया, आपण गावडेंना विचारूया. प्रदीप अजून गावडे किती वेळ भाजपचे लागणार प्रवक्ते आहे? आपल्या सोबत आहेत. मला सांगा की अर्थातच मेहबूब शेख जे आक्षेप मांडतात त्याचं उत्तर तुम्ही द्याच, पण याला जोडून मला तुम्हाला आणखी एक असंही विचारायचं आहे की बीडचं पालकमंत्रीपद हे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांकडे, मुख्यमंत्र्यांकडे, देवेंद्र फडणवीसांकडे जावं अशी मागणी तुमच्याच पक्षातले आमदार करतात. काय कारण आहे? तुम्हाला काय वाटतंय? तुमचं आकलन काय सांगतंय की बीडवरती ही वेळ का आली? अशी एवढी परिस्थिती का उद्भवली? नाही, प्रथम तर मेहबूब शेख यांनी आता बोलताना जे काही सांगितलं की 302 बाबतीत आणि खंडणीच्या गुन्ह्या बाबतीत, तर काल ऑन रेकॉर्ड CIDने हे सांगितलेलं आहे की खंडणीचा गुन्हा आणि खंडणीचा प्रकार आणि खून याचा संबंध आहे, त्या अनुषंगाने तपास करायचा आहे. बरोबर, हे आम्ही कुठंच डिनाय केलेलं नाहीये प्रशासन म्हणून की खंडणीचा गुन्हा आणि हत्या याच्यामध्ये संबंध नाहीये. त्याच्यामुळे निश्चितच ठोस पुरावे शोधून कायद्याच्या आधारावर टिकतील आणि चांगली कारवाई होईल अशा आधारे ठोस पुरावे शोधून वाल्मिक कराडला त्याच्यातही आरोपी करण्यात येईल आणि तीही कारवाई करण्यात येईल. दुसरे जे काही मुद्दे त्यांनी पोलीस प्रशासनाबद्दल उपस्थित केले तर ते जे PSI पाटील होते त्यांचं निलंबन झालेलं आहे. महाजनांबाबतीत तसं काही समोर आलेलं नाहीये. त्या बाबतीत वस्तुस्थितीची मांडणी देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे.
तात्कालिक जे एसपी होती त्यांचंही ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे. हे पहा, पोलीस असू द्या किंवा आणखी कोणी असू द्या, जर त्यांनी योग्य कारवाई केली नसेल तर आमचं शासन असं नाहीये की आम्ही त्यांना पाठीशी घालू. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. मग प्रश्न असा पडतो की इतकी वर्ष कोणी पाठीशी घातलं, इतकी वर्ष कोणी पाठीशी घातलं? कारण वाल्मिक कराड हे नाव काही आता एकाएकी चर्चेत आलं ही गोष्ट वेगळी, पण याच्या पूर्वी 15 गुन्हे आहेत त्या व्यक्तीच्या नावावरती. इतरही बाकी जे आरोपी आहेत त्यांचा जर का रेकॉर्ड आपण बघितला तर ते त्या सगळ्या गोष्टी समोर येतील आपल्या. नाही, बरोबर आहे. या बाबतीत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधान भवनात बोलताना जी न्यायालयीन आपल्याला चौकशी करायची, समिती तयार करायची आहे, त्याचं मॅन्डेट हेच ठरवलंय. पण नाही, पण हे तुम्ही सगळं सांगता ते काल परवाच आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतरच आहे. मी तुम्हाला मोठ्या कॅनव्हासवरती प्रश्न विचारतोय. तुम्ही सांगताय ज्या गोष्टी, जो तपशील तो काल परवाच्या सगळ्या घटनांवर नाही. निश्चित या ज्या घटना आहेत ना, की याची लार्जर एक चौकशी झाली पाहिजे. म्हणजे जे आता आपले शिक्षण तज्ञ, सॉरी त्यांचं नाव विसरलो, त्यांनी जी काही चिंता उपस्थित केली की बीडमध्ये रोजगार नाहीये त्यामुळे अशा पद्धतीच्या गोष्टी होत आहेत. महबूब शेख यांनीही जे काही बोललंय की याच्यात हे लार्जर काय नेक्सस काम करतंय, की त्याच्यामुळे तिथं जे समजा काही बिझनेस येत असतील त्यांना अशा पद्धतीने खंडणीमुळे हे होतंय, त्याच्यामुळे गुन्हेगारी वाढतीये. ह्या सगळ्याची एक लार्जर चौकशी करावी लागेल. त्यासाठी न्यायालयीन चौकशी करण्याची ही घोषणा देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली आहे. तर तीही चौकशी होईल. हे पहा, आम्ही दोन्हीही गोष्टी म्हणजे एक की पोलीस प्रशासनाने चांगली कारवाई करून तिथं आता जे काही वेपन्स होते त्या वेपन्सचं अनालिसिस करून कुणाला चुकीच्या पद्धतीने वेपन्स देण्यात आलेले आहेत किंवा कुणाला गरज नसताना वेपन देण्यात आलेले आहेत, हे सगळे वेपन्स कॅन्सल करण्यात येतील. तर एक पोलीस प्रशासनाचा जबर बसवण्याचं कामही तिथं करण्यात येईल. दुसऱ्या बाजूला विकासाचे जे काही मुद्दे असतील, आपण पाहतो आता मराठवाड्यात संभाजीनगर असू द्या किंवा जालना असू द्या, इथं चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट यायला सुरू झालेली आहे. तर बीडमध्येही चांगल्या पद्धतीने औद्योगिकीकरण होईल आणि ते होत असताना गुंडागिरी होणार नाही, कोणाची दादागिरी चालणार नाही, याच्यासाठी प्रशासन काम करेल. बरं, मला डॉक्टर थोरवेंकडे जायचं. शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. मला सांगा डॉक्टर थोरवे, काय नेमकं तुम्हाला सगळी बीडची परिस्थिती पाहिल्यानंतर, आत्ताच्या सगळ्या घटना घडामोडी बघितल्यानंतर काय तुमचं आकलन सांगतं की काय नेमके उपाय या सगळ्या गोष्टी जर का आपल्याला टाळायच्या असतील मोठ्या कालखंडाचा विचार करता, तर काय व्हायला हवं, कशा उपाययोजना राबवायला हव्या प्रत्यक्षामध्ये? डॉक्टर थोरवे. नाही, हां, गुरुप्रसाद जी, आपण अगदी बरोबर प्रश्न विचारलाय, कारण की ही चिंताजनक बाब आहे भविष्यासाठी. मुळात याच्यासाठी एक ऍक्शन प्लॅन पाहिजे. आता गावडेजी बोलले आणि त्यापूर्वी महबूब भाई यांनी सुद्धा बोलले की एक मोठा ऍक्शन प्लॅन या संपूर्ण प्रश्नाच्या संदर्भानं, कारण की येत्या भविष्य काळामध्ये हे मुळासकट हे सगळं संपवायचं असेल. कारण की आजचे हा जो तरुण आहे हा छोट्याशा आमिषापोटी की कमी दिवसामध्ये अधिक पैसे कमवणे, कमी कालावधीत अनेक मार्गाने पैसे कमवणे, आणि मग यासाठी सगळ्यात सोपा मार्ग ज्या पद्धतीने महबूब भाई यांनी बोलले की राजकारणाकडे त्याचा एक प्रकारे झुकाव असतो. आणि मग यात काय होतं की हे जे थोडेसे एक सोशलायझेशन आपण ज्याला म्हणतो किंवा कल्चरल इम्पॅक्ट समजून घेत असताना, एकीकडे आज काय होतंय की क्रीडांगणे आपण ओस पाहताना बसलोय की ज्या बीड जिल्ह्यानं अनेक क्षेत्रात क्रीडापटू दिलेले आहेत ते क्रीडांगणे ओस आहेत, आणि दुसरीकडे रील्स बनवणं, त्यातून एक खोटे आदर्श निर्माण करणं किंवा खोटे आयडल्स आपण ज्यांना म्हणतो ते निर्माण करणं, यात काही प्रमाणात चित्रपट असतील की आत्ता पुष्पासारखा चित्रपट असेल किंवा वेगवेगळे गँग्स ऑफ वासेपूर असे काही चित्रपट असतील, वेब सिरीज असतील, वेब सिरीजवर नसणारं बंधन, यातून संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा भारतभर हे प्रश्न फिल्टर न होता लोकांपर्यंत चुकीच्या पद्धतीने, जिथे गुन्हेगारीकरणाचं उदात्तीकरण होत आहे अशा पद्धतीचे आदर्श हे मुलांसमोर खोटे आदर्श निर्माण होत आहेत. आणि याच्यातूनच एक आवाजवी राजकीय महत्वाकांक्षा ही तरुणाई समोर निर्माण होते. याच महत्वाकांक्षाचा आवाजवी राजकीय महत्वाकांक्षा खऱ्या अर्थानं तिथल्या तिथे थांबवणं हे सगळ्यात आधी महत्वाचं आहे. अगदी चर्चेच्या आपण शेवटाकडे आहोत म्हणून मी तुम्हाला थांबवतो डॉक्टर थोरवे. अर्थातच नुसती चर्चा करून चालणार नाही आहे, तर त्या चर्चेनंतर काहीतरी हाती लागावं लागेल आणि त्यातून बीडचं, तिथल्या तरुणांचं, तिथल्या राजकारणाचं, तिथल्या समाजकारणाचं काहीतरी भलं व्हायला हवं. तरच या सगळ्या चर्चांचं सार्थक होईल असं आपण म्हणूयात. सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी या चर्चेसाठी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सगळ्यांचे आभार. आजच्या या धुरळ्यामध्ये आपण इथेच थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूज.